वाहिनी ट्रिपल एस लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं होतं आणि त्यांचा सन्मान इथून केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पंच नक्कीच आपण पाहिलेले आहेत. राजेंद्र पाटील सर आपण या मॅन फ्रॉम कोण, त्यानंतर आतिश पाटील सर मॅन फ्रॉम आलिमगड आणि प्रल्हाद पाटील सर मॅन फ्रॉम आलिमगड ही तीन ऑफिशियल पंच. आतिश पाटील आणि राजेंद्र पाटील सर या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेले आहेत. अतिशय चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही, त्यांचा सन्मान इथून केला जातोय आपण पाहू शकता. अविनाश जी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान इथून आपण करत आहोत हे आपण पाहू शकता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पहिल्याच दिवसापासून ज्यांचा आवाज संरक्षण कक्षामधून ऐकलेला आहे ते आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ व्हाल कल्याण बागेची मात्रे आपण देखील पुढे या. स्वीट व्हॉइस नक्कीच आपण बघतोय. राधाई स्मृती चषकामध्ये त्यांच्या आवाजाची जादू आपल्याला पाहायला मिळाला नाही, त्यांचा सन्मान इथून केला जातोय आपण पाहू शकता. अगदी पहिल्याच चेंडूपासून या स्पर्धेमध्ये त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. असे आमचे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ भाल कल्याण बागेची मात्रे सरांचा देखील सन्मान इथून केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये एक्सप्रेस कोरोच्या भूमिकेमध्ये आज सारंगाव गावामध्ये दिवाळी असणार आहे आणि सारंगावचा गोल्डन आपण पाहतोय गोल्डन फिंगर ऑफ सारंगाव धनाजी पाटील जे या दिशेचे खास राहिलेले आहेत. धनाजी पाटील मास एक्सप्रेस कोरोच्या भूमिकेमध्ये स्पर्धेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथून केला जातोय आपण पाहू शकता. धनाजी पाटील खरं तर ऑलराऊंडर आहेत. आपण बघतो जिथे कमी तिथे आम्ही ही त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. एखाद्याने कम्प्युटर बनवल्यानंतर त्याला माहिती असतं की हार्ड डिस्क किती जीबीची टाकायची आहे, परंतु दादाचा काम असं आहे की हिस्ट्री अनेक साऱ्या वर्षाच्या त्यांच्या मेमरीमध्ये कॅचअप आहेत. कधी कधी आम्हालाही विचार पडतो की दादांच्या खरं तर माइंडमधले हार्ड डिस्क किती जीबीची आहे. सो क्रिकेटची तंतोतंत माहिती असणारे कौशल क्रिएशनचे क्रिएटर सुभाजी धुमाळ सर, लेजंड कॉमेंटेटर आणि वेलेगावचे जावई यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. थँक्यू सो मच दादा, तुम्ही या ठिकाणी आला. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. डीजे अभि नाही तो कभी नाही. डीजे अभि यांच्या माध्यमातून आपण आकर्षक दोन या स्पर्धेमध्ये चौकार षटकार विकेट नंतर ऐकलेले आहेत आणि चांगली माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. डीजे अभि यांचा हा सन्मान इथून केला जातोय आपण पाहू शकता. आणि त्यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तर पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघाने विनंती असेल दिवसभर दिवा आणि जॉर्डमन एकता सारंगाव आपण व्यापीठ आहे समोर या. तसेच बरोडी संघ आपण देखील समोर या. पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात आपण करत आहोत आणि फायनल मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कृष्णा बालाराम पाटील साहेब सारंगाव आणि त्यानंच विनंती असेल कृष्णा पाटील साहेबांना की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच ज्याने घंटो का काम मिनिटो में केलेलं आहे, ना एक्का दुक्का सीधा छक्का, मात्र आपण बघितलं तर षटकामध्ये डील केलं होतं आणि 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर तब्बल 5 षटकार रणोके सागर बनते. सागर पाटील ठरलाय फायनल मधील मॅन ऑफ द मॅच. सुनील पाटील साहेबांकडून कॅश 2000 रुपयाचं पारितोषिक देखील सागर पाटील साठी आलेलं आहे. कडक फटक्याने कडक नोटा आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खरं तर अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती.
आउटफिटमध्ये मात्र ज्या खेळाडूची चांगली कामगिरी राहिली होती तो अप्पा गावदेवी भरोरी संघाचा सूरज भोईर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन मी प्रमोद पाटील साहेबांना की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देणार आहोत. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण बघतोय अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये अगदी अशक्य झेल त्यांनी लिहिली घेतले होते असा सूरज भोईर ठरलाय या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कृष्णा बालाराम पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक सागर पाटीलला दिलं गेलेलं आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय प्रेमा बालकृष्ण भोईर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट परेश छगन पाटील याने आणि सायकल देखील आपण बघतोय ज्यामुळे स्वर्गीय मदन मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट परेश छगन पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रमोद पाटील साहेब आणि त्यांच्या समेत प्रमोद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण ही ट्रॉफी आणि सायकल ही दोन पारितोषिक आपण पाहतोय ज्या मला ॲडव्होकेट परेश छगन पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स बायसायकल आपण पाहतोय ही दोन पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील. ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे 6 विकेट्स शिलमत वर्ल्ड संघाचा हर्षल ठरलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी दांडी गुल करताना हर्षल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. शिलमत वर्ल्ड संघाचा नक्कीच आपण पाहतोय हर्षल 6 विकेटचा या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 5 गोलंदाज होते ज्या गोलंदाजांनी 5-5 विकेट घेतले होते मात्र सर्वांवर बाजी नक्कीच मारलेली होती सर्वांवर मात केली ते हर्षल याने 6 विकेटचा शिलोमाता वर्ल्ड संघाचा हर्षल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय मदन मारुती पाटील यांच्या स्पर्धात ॲडव्होकेट परेश छगन पाटील याने आणि सायकल स्पॉन्सर केले स्वर्गीय प्रेमा बालकृष्ण भोईर यांच्या स्पर्धात ॲडव्होकेट परेश छगन पाटील यांच्याकडून. बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट कोण असेल प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. शिलोमाता वर्ल्ड संघाचे 3 मडवी याच्या 80 धावा होत्या मात्र तो नाही. आणि दिवसभर दिवा संघाचा फलंदाज आर्यन बोरीच्या 81 धावा होत्या तो देखील नाही. तर 83 धावांचा ज्याने वंडरफुल कामगिरी केलेली आहे वंडर बाब सारंगाव सने पाटील ठरलाय 83 धावांचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. केतन तरे साहेबांना विनंती असेल जीसीएचे प्रेसिडेंट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष केतन तरे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक नक्कीच एक पॉइंट साठी नक्कीच आपण रस्सीखेच पाहिली होती मात्र सर्वांवर मात करून सारंगावचा वंडर बॉय ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक देखील आपण पाहतोय जे आम्हाला विनायक श्रीधर पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेलं आहे. आणि शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक जात आहे ती विधी 6667 जॉनमन पिंपळास या संघाला. शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक देखील आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी जी विनायक श्रीधर पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलं आहे. विधी 6667 जॉनमन पिंपळास. कृष्णा बालाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ आपण पाहतोय ज्या संघाने नक्कीच आपण पाहतोय प्रभावित कामगिरी केल्याने शिस्त नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. शिस्तबद्ध संघ ठरलेला आहे या स्पर्धेमधील विधी 6667 जॉनमन पिंपळास. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय स्वर्गीय गोपीनाथ शंकर मात्रे यांच्या स्मरणार्थ नयन गोपीनाथ मात्रे आणि बालचंद्र गोपीनाथ मात्रे साहेबांकडून. आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मी देण्यासाठी विनंती करेन नयन मात्रे ना की आपण या
तसेच देवेश पाटील आपण देखील या आपल्या दोघांचे शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे शिलोमाता वल. चिरतोता पारितोषिक देते शिलोमाता वल या संघाला. या आपण बघू शकता चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या शिलोमाता वल संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तृतीय पारितोषिक जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील साहेबांनी ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण पाहतोय. ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील आणि आकाश किसन पाटील आणि देवेश किसन पाटील यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे अप्पा 11 गावदेवी भरोडी मौसम पाटील फेम टीम आपण पाहतोय. या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे आपण पाहतोय अप्पा गावदेवी भरोडे हा संघ. चांगली कामगिरी या संघाची देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये रनरअप संघ द्वितीय पारितोषिक खरं तर एंट्री लेट आहे या असोसिएशन मध्ये मात्र ग्रेट कामगिरी ज्यांची पाहायला मिळालेली आहे. ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे द्वितीय क्रमांकाची स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किसन पाटील आणि देवेश किसन पाटील यांच्या माध्यमातून. आणि द्वितीय पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन विद्यमान सरपंच ताराबाई राम मुकादम मॅडम यांना की आपण पुढे या. तसेच केतनजी तरे साहेबांना विनंती आपण देखील पुढे या. प्रमोदजी पाटील साहेबांना देखील विनंती आपण देखील पुढे या. द्वारकानाथ पाटील साहेब आणि त्यांच्यानंतर कृष्ण पाटील साहेबांना देखील विनंती आपण देखील पुढे या. रनरअप संघ या स्पर्धेमध्ये ठरले आहे दिवा स्फोट दिवा. या आपण पाहू शकता दिवा संघाची एंट्री लेट आहे मात्र ग्रेट कामगिरी पहिल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे हे देखील कमी नाही. ये तो जाके अभी 1215 टूर्नामेंट बाकी. दिवा स्फोट दिवा नक्कीच दिवा संघाची हवा आता मात्र सुरू झालेली आहे. रनरअप संघ या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मित्रांनो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान पारितोषिक आपण पाहतोय ज्यामध्ये ट्रॉफी आणि एलईडी आणि दोन्ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय अनंत पांगले पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल अनंत पाटील आणि रोहन अनंत पाटील साहेबांनी आकर्षक ट्रॉफी आणि एलईडी मॅच ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा कोण असेल. धीरज अजिबात नाही आणि गेस नक्की गेस करायचं कोण असेल. बरोबर उत्तर आमच्यापर्यंत येत नाही. प्रतीक्षा संपले. ज्या फलंदाजाने तब्बल 81 रन या स्पर्धेमध्ये कुठून काढले त्यांनी 7 विकेट असे अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. दोस्तों दुनिया गोल है और इस टूर्नामेंट में या दिवस पर दिवा के आर्यन भोईर का डबल रोल है. आर्यन भोईर ठरला है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी नक्कीच मी विनंती करतोय विद्यमान सरपंच आपण पाहतोय ताराबाई मुकादम त्यांच्या समेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहतो. केतनजी तरे देखील आपण पाहतोय जेशेचे प्रेसिडेंट आहेत. नक्कीच आर्यन थोडं थांबायचं आहे. आर्यन थोडस मनोगत व्यक्त करायचं आहे. खरं तर जीशे संघटनेमध्ये तुमची एंट्री लेट आहे लेकिन ग्रेट आहे. आपण पाहतोय खरं तर चर्चा पहिल्या दिवसापासून रंगली होती. खरं तर ज्याप्रमाणे आपल्या पाहतोय माय भगिनी असतील 16 समाजाचं व्रत घेतात आणि ती चर्चा रंगली. 16 कप जीशेचे झाल्यानंतर आपण एंट्री केली होती. जणू काही 16 समाजाचं व्रत आपण पूर्ण केलं होतं
आणि इथे मात्र एंट्री लेट असताना देखील ग्रेट कामगिरी केलेली आहे. कसं वाटतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुमचा पटकावल्याने तुमचा संघ रनअप ठरलेला आहे? खूप चांगलं वाटतंय, पण शेवटची मॅच ही जिंकलो असतो तर अगदी जास्त आनंद झाला असता. आणि आज मला माझी फर्स्ट मॅन ऑफ द सिरीज आहे ग्रामीणमधून. खूप मेहनत करत होतो, म्हणजे ड्रीम बघायचो की कधी मला ग्रामीणमध्ये मॅन ऑफ द सिरीज भेटेल, पण मी एक बॉलर म्हणून खेळतो आणि मला वाटलं नव्हतं कधी मला लाईफमध्ये सिरीज भेटेल. मी म्हणजे प्रॅक्टिसला पण जातो, माझी बॅटिंग काय होत नाही, असंच मी खेळत असतो. पण आज स्वतःवर विश्वास दाखवला. मी स्वतःहून टीमला बोललो की मी बॅटिंगला जातो आणि बॅटिंग झाली आणि आज मी इथपर्यंत पोचलो आहे. इथं पोचण्यामागचं कारण माझा गाव आहे, माझी गावची टीम आहे आणि माझे आई बाबा आहेत, त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो. क्या बात आहे, नक्कीच चांगली प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलेली आहे. अरे ही आपण पाहतो 19वी स्पर्धा 20वी स्पर्धा आज संपन्न झालेली आहे, ज्या चषकावर मला वाटतं आलिमगड बी संघाला पराभूत करून पिंपळकर संघाने नाव कोडलेलं आहे. आणि अजूनही आपण पाहतो जीशेच्या 15 ते 20 स्पर्धा अजूनही दस्तक देत आहेत. ये तो जाके अभी बहुत कुछ बाकी. इतर स्पर्धांसाठी काय रणनीती असेल आपल्या संघाने आता एंट्री जीशेमध्ये केलेली आहे? मी हेच बोलन आमच्या ज्युनियर प्लेयरांना की मेहनत करत राहा, संयम ठेवा. 4 हारलो, 5 हारलो, 10 हारलो, पण कधी ना कधी एक अशी टुर्नामेंट येईल ती आपण जिंकू आणि नक्कीच जिंकू. क्या बात आहे. आणि जिंकल्यानंतर दिवा मागे वळणार नाही, दिवाची हवा सुरू होईल. हो तर आर्यन भोईर जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे, वेल प्लेड आर्यन भोईर. आणि त्यानंतर मित्रांनो अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या चषक्यावर नाव कोरण्यासाठी. हे आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक जे आकर्षक ट्रॉफी ज्यामुळे स्पॉन्सर केलेल्या स्वर्गीय किसन बालू पाटील यांच्या स्मरणार्थ आकाश किशन पाटील आणि देवेश किसन पाटील साहेबांकडून आणि आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे आपण सर्वांचे शुभ असते ही ट्रॉफी देणार आहोत. डीजे आपण देखील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सॉन्ग आणि जय कबर वेल अजित राधाई स्मृतीच्या शहर नाव कोरताना ठरलेला आहे चॅम्पियन द चॅम्पियन या स्पर्धेचा जनमन एकता सारंगाव. प्रथम नागरिक सरपंच मुनिकाताई निवृत्ती पाटील मॅडम यांच्याकडून मेजवानी देखील असणार आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेलं आहे जर्मन एकता सारंगाव. Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion. तर मित्रांनो हे शेड्यूल ही स्पर्धा इथे संपन्न झाली. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेल्या जनमन एकता सारंगाव संघाचं अभिनंदन, उपविजेता दिवस फॉर दिवा संघाचं देखील अभिनंदन आणि तसेच इतर 2 संघाचं देखील अभिनंदन. आजचं शेड्यूल इथे समाप्त झालं. प्रमोद बबन पाटील यांच्याकडून उद्याची मेजवानी असणार आहे. तसेच विद्यमान सरपंच मोनिकाताई निवृत्ती पाटील मॅडम यांच्याकडून आजची मेजवानी असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय तर मित्रांनो आजचं शेड्यूल इथे समाप्त होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.